तुम्हाला तर जरा देखील नाही किंवा माझी काळजी जरा देखील नाही. मी तुझ्या मुस्काडीत हाणलं तर आडवच पडशील. काय करू काळजी तुझी? इथून धरून सगळा पाय दुखाला, इथून धरून हे सगळे हात दुखाले म्हणजे रोज रोज. मग तुझं ते काय नवीन नाही, तुझे रोजच दुखते, त्याला मी काय करू? लाकडाचे असले तर काय ते बदली तर करीत होतो, त्याला बदली बी कराय ना. हा म्हणजे ना स्वयंपाकच करणं व्हाय ना. आता तिकडे लय दुखाले, मी झोपणार आहो आता. मला कळालंय स्वयंपाक का करणं होईना, हात पाय का दुखाले. सरळ सरळ सांगावं, मी भात करतो खिचडी करतो म्हणून. वैताग आणून ठेवल्या तुझ्या त्या खिचडीनं. लय रोज खावला ना बघा खिचडी ती करणार आहो, सांगायला आता खाणार आहो म्हणून. आय माय, रोज खिचडी खाऊन जीव वैतागून गेला. आय माय, नाही आता करते गरम गरम चपात्या करून देते तुम्हाला, खा. माझं दुखलं तर दुखलं जाऊ द्या मरून एकदाच. हा तुमचं काय नाही, बायको करून घ्यायच्याल पण मी मरून जाते की, हे महत्वाचं आहे. मराय काय, रोग आलाय का? हात पाय दुखायला मरते का माणूस? कुठं काय बी बोलाय, उगा आबाळाला लाथा हाणायचं जाऊन. उठ पीठ तूर गव्हाचं आणि टाक चपात्या, 4 पडद्याच्या चपात्या टाक. माझ्या टाकणं होत नाही चपात्या, मी खिचडी घालते आता गिलासभर. खाऊ वाटलं काय उपाशी मारा. हे सगळं माझं अंगण पाय ही सगळे दुखून असं आता पाय वाकडे झाले. तर आलीस की तिथं म्हणजे खिचडीच करायचं होतं तुला. दुखणं काहीच गेलंय, बरी खिचडी करायचं होतं. हा बघू माझ्या नादाला लागलो का जा. माझं काही तुम्हाला का नाही सुख सांगायला गेलं तर का नाही का बोल नका, जा तिकडं. काय सुख सांगायला गेलता तर काय केलता मला? हा? काय केलता? काय केलं म्हणता? सुख सांगायला गेलता? असाच होता ती नवरा सांगायचा, सुख सांगायचा नवरा असाच होता. कशा? तुला काहीच झालं नाही म्हणता की तसंच सांगायचं. नाही नाही, सुख सांगायला काय करा. बरं जाऊ दे, बाजारातून काय काय सांग मला. बाजारातून आणल्या मेथीच्या 2 जुड्या पालक. जुड्या? कसल्या जुड्या? ती असं बांधलेलं मेथीची पेंडी. मेथीच्या पेंड्या. बर, आपल्या भाषेत मेथीच्या पेंड्या म्हणावं. आपण ग्रामीण भागातली आपली मराठी चांगली बोला. जुड्या? जुड्या हे कुठली तुम्ही भाषा? चांगलं बोलता किंवा माहित नाही की तुमच्या गावाकडची भाषा, तर लोक तर हसताय असं भाषा बोलल्यावर. भारतातलं कुठलं बी राज्य ठेवाय नाही की मी फिरलो नाही. सगळी दुनिया फिरून बसला, बरी माझ्या बोलण्यात कधी फरक पडला नाही. आणि मी काही असा गैरादी नाही, दुनियाचं शिक्षण शिकलेला सुद्धा माणूस आहो, पदवीधर माणूस आहो. माझी पदवी झाली नाही मग काय टोमणे मारायला का? पर मी मॅट्रिक पास हाव. माझ्या बोलण्यात त्या काळातली मॅट्रिक पास हाव. ते सांग नका मला. तुमचा झाली असं डिग्री, मला काय करायचं?